हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भंडाऱ्याकडे जात असताना नाना पटोलेंच्या वाहनाला अपघात, पण पटोले गाडीमध्ये नसल्याने दुखापत नाही। वाहनाला ट्रकची मुद्दाम धडक, पटोलेंचा आरोप। असे घातपात कोणी करत नाही, अशा गोष्टीमध्ये राजकारण करू नये। पटोलेंच्या अपघातानंतर काँग्रेसकडून होणाऱ्या टीकांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंचा अपघात नाही तर त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा दावा। तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची का, अतुल लोंढेंचा सवाल। शरद पवार गटाकडून साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा, उदयनराजेंच्या विरुद्ध शशिकांत शिंदे सामना रंगण्याची शक्यता। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। उदयनराजेंकडून कराडमध्ये भेटीगाठी, साताऱ्यामधून उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता। रावेरमधून श्रीराम पाटलांना पवार गटाची उमेदवारी, इतिहास घडवणाऱ्या विजयाची तुतारी वाजे, पाटलांची प्रतिक्रिया। रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार। नाशिकमधल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, वादावर तोडगा निघाला नसल्यामुळे हमाल आणि व्यापारी आक्रमक। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी आणि गारपिटीने भाजीपाला फळ पिकांचं नुकसान, पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद, चिखले पुलाचा लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। छत्तीसगडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीमध्ये कोसळली, 14 जणांचा मृत्यू, काही प्रवासी गंभीर, बचाव कार्य सुरू। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आज गुजरात टायटन्सची सामना, राजस्थानच्या सवाई मानसिंह मैदानावर दोन्ही संघांमध्ये लढत, गुजरात राजस्थानचा विजयरथ रोखणार का याकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।